निघूया का? काय झालं? खरं तर मी तुला विचारायला हवं. कधीपासून विचारतोय निघूया का निघूया का? हो. एक विचारू? विचारा ना. तुझ्या घरची लोक इतकी चांगली आहेत, तुझ्यावर एवढं प्रेम करतात, तुझी एवढी काळजी करतात. तो मुलगा सुद्धा किती हळवा झाला होता ना. खरंच खूप चांगले आहेत माझ्या घरचे. मग तू पळून का आली? खरं तर सॉरी, पण मी याचं उत्तर नाही दिलं तर चालेल? ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल तेव्हा सांग. थँक्यू. निघूया. काय इतका का घाबरलायस? काय नाही. मी इथे येणं अपेक्षित नसेल ना तुला? असं काही नाही. नाही नाही ठीक आहे, तुला मी नको असले तरी मला तुझी काळजी आहे. कॉफी आणली आहे तुझ्यासाठी, घे. नकोय मला. हे आदित्य, घे ना, बरं वाटेल तुला, प्लीज. थँक्यू. आणि कशी झाली आहे सांग मला. छान झाली. म्हणजे जमली तर मला ताईसारखी कॉफी करायला. म्हणजे अरे ताईकडूनच शिकले ना मी, म्हणून. आदित्य, आता उद्यापासून तू मिहिरच्या केबिन मध्ये बसशील ना? का? अरे का काय का, आता बॉस झालायस ना तू आमचा, म्हणून. पण आता उद्यापासून तुझं आणि माझं स्केड्यूल वेगळं असेल ना? पण मज्जा येईल उद्यापासून ऑफिसमध्ये. आदित्य, आता आपण आपलं कसं करूया? आपलं काय? हे काय म्हणजे आपल्याविषयी? मधुरा प्लीज, आपण आता या विषयावर नको बोलायला. मला कोणत्याही विषयावर बोलायची इच्छा नाहीये. हो ठीक आहे ठीक आहे, तू नको ना बोलू, ऐकून तरी घे ना. हे बघ, मला काय वाटतं सांगू, आपण ना आधी ऑफिसमध्ये सगळ्यांना नीट सांगूया, म्हणजे सगळं कसं प्लॅन करूया. बाहेर जा. अरे असं काय करतोयस? आता आपला मार्ग मोकळा झालाय ना, आणि वी आर फ्री नाव. ताईचंही लग्न झालंय. मधुरा प्लीज बाहेर जा. हे आदित्य, असं काय चिडतोयस? बघ, मी फक्त इतकंच सांगते की आता आपण आपल्या तयारीला लागलं पाहिजे. उठ उठ आदित्य, उठ उठ, चल निघ इथून, आणि पुन्हा इथे भेटायला येऊ नकोस मला. अजून किती अवॉइड करणार आहेस तू मला? मधुरा, मी पुढे काय करणार आहे मला माहित नाहीये, पण प्लीज पुन्हा इथे येऊ नकोस. मधुरा मधुरा, जरा आवाज वाढवून दे ग. अगं आवाजच नाही वाढत आहे, जळलं म्हटलं गाणं ऐकत बसूया, तर आवाजच वाढत नाही बघ या मोबाईलचा.
मावशी तुला तुझा वाढवता येत नाही का आवाज? मीच कशाला हवी आहे? नाही न येत वाढवता, म्हणून तर तुला सांगते. दे ग राजा, दे दे. आणि इकडे हा दे. कमी कर, कमी कर. तडे बसले का? हा. काय ग? परिस्थिती हाताबाहेर जाते आता. तेच म्हणते मी, म्हणून सगळं कसं असं हळूहळू करावं, म्हणजे हातात राहतं ना सगळं. मावशी आधीच माझं डोकं फिरलंय, त्यात तू हे असं कोड्यात नको बोलूस. अगं बाई, काय झालं? काय काय झालं मला सांग, काय झालं? हा आदित्य माझ्या डोक्यात गेला. म्हणजे आतापर्यंत तो माझ्याशी नीट वागायचा नाही, मला टाळायचा, पण आता तर जरा जास्तच विचित्र वागतोय. हो ग बाई, ती मीरा घरातून गेल्यापासून तर डोकं फिरल्यासारखंच वागतोय. दिसतंय मला सगळं सगळं कळतंय, बघते मावशी डोळ्याने. तेच म्हणजे ताई जाताना त्याला काहीतरी सांगून गेली आणि तेव्हापासूनच हे सगळं घडायला सुरुवात झालीये. खरंय खरंय खरंय. मीरा घरातून गेलीये, पण ह्याच्या डोक्यातून जायला काही तयार नाहीये. आई पण ना, हे निघून का जात नाही माझ्या आयुष्यातून? म्हणजे माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाहीयेत का? संपतील संपतील बाळा. तू माझं ऐकलंस ना, तुझे सगळे प्रॉब्लेम संपतील बघ. पण कसे? या ताईने सुखाने जगू द्यायला हवं ना मला. हे बघ, आतापर्यंत तू एकटी होतीस, आता तुझ्यासोबत मावशी आलीये, एकीला दुसरी. हा म्हणजे गाड्या बरोबर नाळ्याची यात्रा. मावशी तेच ग, तुझ्या सगळ्या काळज्या दूर होतील बघ. मावशी तुला सांगते, ताईला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीचा आनंद मिळणार नाही, आणि तो मिळणार असेल तर मी तिला तो कधीच मिळू देणार नाही. मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. उत्तर कुठं? उत्तराताई घरी नाहीये. पार्टीवरून घरी यायला उशीर होईल असं म्हणाले. दादा मी करते ना, सगळं व्यवस्थित करते. ठीक आहे. या एक मिनिट, उजवा पाय टाका ना आधी. हो. दादा, तुम्ही जशी सजावट करण्याचं सांगितलं होतं तसा प्रयत्न केलाय. तुमच्यासारखं परफेक्ट वगैरे म्हणजे जमलंय ना? हा जमलं ना. दादांनी सांगितलं ना सगळं करायला. बहिणी, तुम्हाला काही मदत वगैरे हवी असेल तर सांगा, की जेवायला वाढू, कॉफी देऊ का? नाही काही नको. आणि प्लीज मला तू मीराच म्हण. मीरा ताई म्हणाले तर चालणार आहे का? पण छान नाव आहे मीरा. दादा, दुर्वा झोपली तोपर्यंत बाहेर जाऊन येते, भाजी वगैरे आणायची आहे ना. हे सगळं करण्याच्या नादात ते राहून गेलं. ताई द्या ना. छान केली सजावट. हो ना, पण मी सांगितली तशीच आणि तेवढीच. जरा कमी नाही का जरा जास्त नाही. असं का म्हणताय? तसंच आहे. जस्ट एक फॉर्मॅलिटी. मालकाने सांगितलं, नोकराने केलं. त्याच्यामध्ये कुठल्याही भावनाच नाही आहेत बघ. सगळं कसं वृक्ष, एवढ्याच तेवढं कोरडं. मी तसंच आहे. वृक्ष कोरडा, भावना शून्य. बस ना, बस बस बस.
विचार ना. हा? तू मला प्रश्न विचार की मी असं तडकाफडकी लग्न का केलं. नाही नाही असू दे, कशाला उगाच. नाही विचार म्हटलं की विचारायचं. विचार म्हटलं की विचारायचं. का केलं तुम्ही असं तडकाफडकी लग्न? हे होईना बात. खरं ना, माझ्या आयुष्यामध्ये आता काय तसं राहिलेलंच नाहीये. पैसा भरपूर आहे, हे काय दिसतोय, पण त्याचं काय का, ते काय आज असतो उद्या नसतो, नाही का. नाही म्हणाला, मला मुलगी आहे दुर्वा, उत्तरा नावाची एक बहीण आहे. ही आता गेली, ती बाजारात गेली, ती गीता. पण ती नोकर, मी मालक. क्लिअर, तेवढ्या पुरतच. आणि म्हणाला आम्ही तिघं आहोत घरात, पण आम्ही नाही बोलत काही. आपले आहोत घरात, माणसं आहेत, बस एवढंच. दुर्वाची ना खूप काळजी वाटते ग मला. खूप अशी ती, मला वाटतं माझ्यापासून अशी ती दूर दूर जात चालली. आणि मग सतत ती आजारी पण पडते. मला तिची खूप काळजी वाटते. काल मी अचानक तुला पाहिलं, मला असं वाटलं की तू जर माझ्या घरी आलीस तर सगळं व्यवस्थित होईल. तू माझ्या दुर्वाची नीट काळजी घेशील. आणि तुलाही गरज होतीस, तूही घर सोडून आली होतीस. त्यामुळे मी असं हे ठरवलं आणि तडकाफडकी लग्न करून टाकलं. मी सगळं आयुष्यात असं प्लॅन करून करतो, आणि माझा प्लॅन कधी फसलेला नाहीये बरं का. बस माझं एवढाच उद्देश आहे. नका काळजी करू, तुमची ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. एवढी एकच गरज आहे माझी. नाही असं मला वाटायचं, पण तू आल्यानंतर आता नाही वाटत. आता असं वाटतं की आपण खूप छान संसार करूया. आपण दोघ जणांना एक नव्याने आयुष्य सुरू करूया. मी तुला खूप छान हे करेन, म्हणजे सुखात ठेवेन, म्हणजे सुखात ठेवायचा प्रयत्न नक्की करेन. तुला काय वाटतं? काय बोल ना, काय वाटतं ते बोल. मग तसंच, मलाही तसंच वाटतं. हो ना. बाबा, बाबा, काय झालं दुर्वा, कशासाठी रडतेस तू? हे काय, अजून औषध घेतलं नाहीस? हो, राहू दे ना. काय झालं बाळा, कशाला उगाच रागवते तिला? की शहाणी मुलगी आहे, तू नको का त्यांच्याकडे लक्ष देऊ. तू माझ्याशी बोल. जा तू. कोण आहेस तू? मी मीरा. मीरा, तू इथे का आलीयस? जा तू, मला कोणीच नकोय. जा तुम्ही. हो हो, आम्ही जाणार आहोत, पण मी तुला माझं नाव सांगितलं, तू तुझं नावही सांगणार नाहीस. दुर्वा. दुर्वा, छान नाव आहे ग तुझं. हे, तुला दुर्वांची गोष्ट माहितीये? नाही माहित? मी सांगू? दुर्वांची गोष्ट? हा, एकदा ना गणपती बाप्पांच्या पोटात खूप दुखायला लागलं. त्याला इतका त्रास होत होता, सगळ्यांना कळतच नव्हतं काय करायचं. मग सगळ्यांनी ठरवलं की आता आपण डॉक्टरला बोलूया. छे, ते डॉक्टर कुठे होते? अरे वा, शहाणी आहे आपली दुर्वा. तेव्हा डॉक्टर होते, पण डॉक्टरांना डॉक्टर नाही म्हणायचे. काही जण ऋषी म्हणायचे, काही वैद्य म्हणायचे. तर सगळ्यांनी ठरवलं की आता आपण डॉक्टरांना बोलूया. डॉक्टरांना बोलवलं सुद्धा, त्यांनी उपचार पण केले, पण काही फरकच पडेना. मग गणपती बाप्पा रडायला लागला? हो ना, खूप रडत होते, अगदी तुझ्यासारखे. मग त्यांनी काय केलं माहितीये? काय? मग तिथे आले एक ऋषीमुनी. ऋषीमुनीने बाप्पांच्या पोटावरून असा हात फिरून बघितला. मग त्यांना कळलं
की बाप्पांना काय होतंय. त्याने त्यांच्या बॅगेतून औषधी काढली ही अशी, आणि ती औषधी बाप्पाच्या तोंडात टाकली. हा, हे असं. व्हेरी गुड. आणि त्यांनी बाप्पांना सांगितलं की आता थोडा वेळ आराम करा. चला बघू, आराम करा तुम्ही. व्हेरी गुड. मग बाप्पा उठल्यानंतर सगळ्यांनी बघितलं तर बाप्पाला बरंच वाटलं नव्हतं. मग ऋषी मुनीने सांगितलं की आता सगळ्यांनी दुर्वा आणा. त्यांनी दुर्वा आणून दिल्या आणि त्या दुर्वा बाप्पांच्या डोक्यावर ठेवल्या. थोड्या वेळाने बाप्पांना बरं वाटायला लागलं. बाप्पांचं पोट अगदी ठीक झालं आणि ते शांत झोपले. थँक्यू. माझी दुर्वा योग्य हातात गेली. माझी माणसांची निवड कधी चुकत नाहीये याचा प्रत्यय तुझ्यामुळं आला. परत एकदा थँक्यू. चल. कुठे? ठीक आहे, आपली रूम तिकडे आहे. चल. दुर्वाची फार काळजी वाटते का मला, पण तुझं ऐकेल. लहान आहे त्याचं. ठीक आहे, चल आपली रूम इकडे. ताई हळू या, हळू. अगं सोड ग मला, सोड. रा मी काय गुन्हा केलाय म्हणून असं धरून नेते मला? ताई. सोड तू, चल. ताई हळूहळू ताई. अगं सोड ग, काही नाही होत, सोड, चल. उत्तरा काय चाललंय तुझं? हळू बोल आधी तू. दुर्वा आता शांतपणे झोपले. हळू बोल. गीता चल, दुर्वाकडे लक्ष दे. हो. काय चाललंय तुझे? दादा, तुझ्या मुलीची इतकी काळजी घेतो हा, माझी पण घे ना कधीतरी. हा, उत्तरा जरा शांत बस. खूप दारू पिऊन आलेस तू. तुला कळत नाहीये कोणासमोर बोलतेस, कुठे बोलतेस? कोणासमोर म्हणजे? हो, ही ही आहे का ती? हा, अरे पण हिची का लाज बाळगू मी? हा, मला काय भीती हिची? उत्तरा शांत हो. दादा, पण या वयात पण सुंदर बायको मिळाली रे तुला. आता काय बाबा, बघायलाच नको. उत्तरा काय सांगितलं होतं मी तुला? दुर्वाची तब्येत ठीक नाहीये, तू दिवसभर तिच्या बरोबर राहा म्हणून सांगितलं होतं ना. तरी तू निघून गेलीस. असं का वागतेस ग तू? हे बघ ग, बघ, तुला येऊन एक दिवस पण झाला नाही आणि माझा भाऊ माझ्याशी वाईट वागायला लागला. हा, काय काळी जादू करते का तू? हा, उत्तरा प्लीज शांत हो. धामरे दादा, तू शांत हो. काय बोल ना. तू जा, तू रूम मध्ये जा, मी आलोच. चल. अरे दादा सोड मला. चल तू. कुठे येतो मला? अरे दादा सोड बस इथे मला. शांतपणे बस. हो सोड. का वागतेस तू असं? हा, काय प्रॉब्लेम काय तुझा? प्रॉब्लेम काहीच नाही. मग का त्या बायकांच्या नादाला लागतेस तू? त्या तुझ्या आयुष्याचं वाटोळं करतील त्या दिवशी डोळे उघडतील तुझे. माझं जाऊ दे रे दादा, जे व्हायचं ते होऊ दे. तू तुझं सांग, माझं काय? तू का लग्न केलं त्या मुलीशी? अरे ती श्रीवास्तव चांगली होती ना, मग तुला हिच्यात काय दिसलं? तुला ही गावंढळच आवडली? हे बघ, मी माझ्या मजेसाठी लग्न केलेलं नाहीये. मला दुर्वाची काळजी वाटते म्हणून लग्न केलंय मी. आणि तू जर दुर्वाची काळजी घेतली असतीस ना तर लग्न करण्याचा प्रश्नच आला नसता. सुखाने जगलो असतो आपण दोघंही. पण नाही, तुला ना प्रेम, काळजी, भावना याची काही किंमतच नाहीये ग.
म्हणजे त्या मुलीला कळतं सगळं, प्रेम काळजी वगैरे. हा बरंच आहे की मग. म्हणजे आपल्या घरात दुर्वाला सांभाळायला बाई आणलीस तू, बायको नाही.